हॅलो एव्हरीवन, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत, जो की रिझल्टचं अपडेट आहे. रिझल्टचं अपडेट आहे. नागपूर महानगरपालिकेअंतर्गत विविध पदांची एक्झाम ही घेण्यात आलेली होती. एक्झाम ही योग्य रीतीने पार पडण्यात आलेली होती आणि आता त्याचं फर्स्ट रिस्पॉन्स शीट, सेकंड रिस्पॉन्स शीट ही देखील अवेलेबल झालेली होती. तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करायचं होतं ते देखील तिथे अ, काही दिवसांकरिता ते पोर्टल देखील ओपन करण्यात आलेलं होतं आणि आता गुणवत्ता यादी ही जाहीर झालेली आहे. ठीक आहे. आणि यामध्ये आपण जे पोस्टचं बघत आहोत त्या पदाचं नाव आहे ज्युनियर क्लर्क. ज्युनियर क्लर्कची ही लिस्ट आहे. एकूण 265 पेजची ही PDF आहे आणि जर हा PDF तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नोटिफिकेशन अपडेट या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून आणि मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील टाकणार आहे. तिथून देखील तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करून या ज्युनियर क्लर्क या पदाचं रिझल्ट तिथून PDF डाउनलोड करून जाणून घेऊ शकता. तर सुरुवातीला तुम्ही बघू शकता तुमचं रोल नंबर दिलेला आहे, अप्लिकंटचं नेम दिलेलं आहे, रॉ स्कोअर दिलेला आहे आणि नॉर्मलायझेशन नंतरचं स्कोअर दिलेलं आहे. तुम्ही इथे आपलं नाव चेक करून पुढे तुम्ही तुमचे रॉ स्कोअर किती होतं म्हणजे सेकंड आन्सर की आली त्यानंतर तुमचे मार्क्स किती होते ते इथे व्हेरीफाय करू शकता की तुमचे मार्क्स बरोबर दाखवत आहेत का आणि त्यापुढे नॉर्मलायझेशन झालं आहे का. म्हणजे काही लोकांचे मार्क्स हे वाढलेले आहेत तर काही लोकांचे मार्क्स हे कमी देखील झालेले आहेत. मी काही PDF मध्ये मी बघितले काही लोकांचे मार्क्स हे वाढलेले आहेत आणि काही लोकांचे मार्क्स हे कमी झालेले आहेत. म्हणजे शिफ्ट अकॉर्डिंग तुमचं नॉर्मलायझेशन हे झालेलं आहे. तर तुम्ही यामध्ये आपले नाव चेक करून आपले मार्क्स वाढलेत, आपलं स्कोअर काय आहे हे तुम्ही PDF मधून जाणून घेऊ शकता. आता मी इथे तुम्हाला संपूर्ण PDF तर दाखवणार नाही आहे, पण तुम्हाला दाखवते मी की अशा प्रकारचं इंटरफेस आहे आणि तुम्हाला अशा प्रकारे नोटिफिकेशन अपडेट चॅनलवर जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून आपले मार्क्स जाणून घेऊ शकता आणि आपले स्कोअर किती आहे हे जाणून घेऊ शकता. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच नवनवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे. धन्यवाद.